नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण पूर्ण जी प्रॅक्टिस आहे RRB NTPCची ती आपण मराठीमध्ये करून घेणार आहे गणिताची. तर त्याच्यामध्ये पण आपण टॉपिकनुसार घेणार आहे. तर आपला जो पहिला टॉपिक गणिताचा तो आहे नंबर सिस्टम. तर नंबर सिस्टममध्ये अगोदर आपण पाहणार आहोत की नंबर सिस्टममधला जो डिव्हिजिबिलिटी किंवा विभाज्यता किंवा त्याला आपण कसोट्या म्हणतो, त्याच्यापैकी कोणते कोणते प्रश्न आतापर्यंत आलेले आहे पेपरमध्ये. PYQ आपण आज घेणार आहोत. मी 10 प्रश्न तुम्हाला सांगणार आहे आज आणि हे 10 प्रश्नाचं एक्सप्लेनसुद्धा तुम्हाला करणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, आपण मोबाईलवरती शिकवतोय, आपल्याकडं डिजिटल बोर्ड वगैरे असं नाही आहे. त्याच्यामुळं ते सांगताना थोडंसं व्हिडिओची लेंथ वाढू शकते, हे लक्षात घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक करा, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. तर तुम्ही एकदा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. पहा, पहिला प्रश्न आहे. आता मी मराठीमध्ये करायचा प्रयत्न केला, पण याच्यामध्ये थोडी साईज कमी झाली. तुम्हाला दिसतं की नाही दिसतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला सगळे प्रश्न कळाले का. आणि मी इथं हिंदीमध्ये बघा, हा प्रश्न जो आहे हा RRB NTPC स्टेज 2 म्हणजे मेनला विचारलेला आहे, प्रीला नाही. याला 2 परीक्षा आहे, प्री आणि मेन. त्याच्या स्टेज 2 मध्ये विचारण्यात आलेला आहे 2022ला शिफ्ट 2 मध्ये. काय म्हणलेलं आहे की खालीलपैकी अशी कोणती संख्या आहे ज्याला 9 आणि 11 दोन्हींनी निशेषतः भाग जातो, म्हणजे पूर्ण भाग जातो, खाली काही उरत नाही, असं विचारलेलं आहे. म्हणजे कसोट्यावरती प्रश्न विचारलेला आहे. 9ची कसोटी काय असते की दिलेल्या अंकांची बेरीज करायची, दिलेल्या अंकांची बेरीज करायची. आणि 11ची कसोटी असते सम आणि विषम स्थानांची बेरीज करून त्यांची वजाबाकी करायची आणि त्यांचं वजाबाकी करून ते जे उत्तर असतं ते एक तर 0 यायला पाहिजे किंवा 11च्या पटीमध्ये यायला पाहिजे. 11, 22, 33 असं आलं पाहिजे. तर बघा, याचं उत्तर आपण बघूया. तर याचं उत्तर जे आपण असं फॉर्मॅटमध्ये मी तयार करून ठेवलं, कारण मी जर असं इथं मोबाईलवरती सांगायला गेलो तर ते तुम्हाला समजणार पण नाही, कारण स्क्रीन छोटी आहे. तर मी असं बघा, 9ची कसोटी काय म्हणते, सगळ्या अंकांची बेरीज करायची. तर इथं आपण सगळ्या अंकांची बेरीज केली तर बेरीज किती आली, 27 आली. 27 9च्या पाड्यामध्ये आहे, ठीक आहे. म्हणजे 9नं याला भाग जातो, नंतर 11नं जातो का बघावं लागेल आपल्याला. तर 11ची कसोटी काय असते, तर पहिलं विषम स्थानांची बेरीज करा. जे 2 हा विषम स्थानी आहे, 7 हा विषम स्थानी आहे, त्याची बेरीज केली, त्याची आली आपली 9. 9 म्हणजे 10 आली. हे 9 कटलेलं आहे, इथं 10 आली, ठीक आहे. आणि समस्थानची बेरीज केली तर 16 आली. आता 16मधून जर 10 काढले आपण तर किती आले, 6 आले. आपल्याला एक तर 0 यायला पाहिजे किंवा 11च्या पटीमध्ये यायला पाहिजे, पण ते आलेलं नाही. याचा अर्थ ए ऑप्शन आपलं कटून गेलं. त्यानंतर बी ऑप्शन आपण करून बघितलं तर बी ऑप्शनमध्ये 9च्या कसोटीचं जी बेरीज केली, अंकांची जर बेरीज केली तर बघा, 9 1 10 8 18 आले. 18 हे 9च्या पाड्यात आहे, म्हणजे 9नं या 1098 आपलं 10,098ला भाग जातो. मग 11नं जाईन का, तर आपण त्याच्या विषम स्थानची अगोदर बेरीज केली तर 9 आली आणि दशम स्थानची समस्थानची बेरीज केली त्याचीसुद्धा 9 आली आणि 9मधून 9 गेले तर 0 आलं, म्हणजे 11ने भाग गेला. म्हणजे दोन्ही संख्येला 9 आणि 11ने भाग गेला. याचा अर्थ आपलं उत्तर काय आहे, बी उत्तर आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो, बी. बाकी सी आणि डी तुम्ही एखाद्या वेळेस सोडून बघा आणि मला सांगा. याचं उत्तर जे येतं मित्रांनो तो बी येतं. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 9ने भाग जात नाही असं विचारलेलं आहे. 9ने भाग जात नाही असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर 9ची कसोटी काय आहे, संख्यांची बेरीज करून बघायची. पहिलं ऑप्शन बघा, ए ऑप्शन आहे 4 9 1 0 4. 9 1 10 4 14 4 18 है ना. 9 1 10 4 14 4 18, याचं 18 आलं, म्हणजे याला एला जातं. आपल्याला न जाणारी पाहिजे, भाग कोणाला जाते ते सांगायचं. बीचं ऑप्शन काय आहे, 7 आणि 7 14, 7 1 7 7 1 21, 21 आणि 1 22, 22 आणि 3 25 आणि 2 27. बीला सुद्धा जातं, 9 3 27 होते. त्यानंतर 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18, सीला सुद्धा जातं. त्यानंतर डी ऑप्शन काय आहे, 4 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 9 12 आणि 9 21, म्हणजे 21ला भाग जात नाही 9नं, म्हणून आपलं डी ऑप्शन आहे. कोणतं ऑप्शन आहे मित्रांनो, डी. आपल्याला विचारलेलं आहे कशानं, 9नं कोणत्या संख्येला भाग जात नाही, याचा अर्थ आपला उत्तर आहे डी. आणि हा प्रश्न RRB NTPCमध्ये 2022ला विचारण्यात आलेला आहे. CBT 2ला मेनला विचारण्यात आलेला आहे. चला तिसरा प्रश्न बघूया. आता तुम्ही म्हणसाल एवढे सोपे प्रश्न पडतात काय, तुम्ही पुढे चाला. हे वेळ खाऊ प्रश्न आहे, तुम्हाला कळण कशा पद्धतीचे प्रश्न पडतात. तर त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने भाग जात नाही. खालीलपैकी अशी कोणती संख्या आहे ज्याला 8ने भाग जात नाही. मग 8ची कसोटी काय असते, ते शेवटचे जे 3 अंक असतात, शेवटचे जे
3 अंक असतात त्याला 8ने भाग गेला पाहिजे. शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग गेला पाहिजे. सो ए ऑप्शनमध्ये शेवटी 792 आहे. 792ला जर आपण 8नं भाग दिलं तर किती येऊ शकतं? आपल्याला विचारलेलं आहे 8ने भाग जात नाही अशी संख्या सांगा. तर पहिल्या ऑप्शनमध्ये शेवटचे 3 अंक 792. 792 जर आपण 8नं भाग दिला तर 8 नम 72 होतात. 8 नम 72 होतात. उरलेले किती उरू राहिले? 7 उरू राहिले. पुन्हा 8 नम 72 म्हणजे ए ऑप्शनला भाग जातोय म्हणजे आपलं उत्तर नाही आहे. बी ऑप्शनमध्ये 412 आहे. 412ला 8नं भाग देऊन बघा. 8 पंचे 40 येऊ राहिले. हातचा उरला 1 इथं गेला 12 उरले म्हणजे आपला ऑप्शन कोणतं राहणार आहे? बी राहणार आहे. एवढं लक्षात ठेवा. समजलं असेल तर एकदा मला व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे सांगताना मला उशीर होतोय त्याच्यामुळे थोडंसं अडचण होते. 1 मिनटं. आपलं ऑप्शन आपण सी नंबरचं घेतलं होतं. आपलं सी नंबरचं ऑप्शन आहे. 412 आपण सीमध्ये येईल. 112ला 8नं भाग जातो का बघा. 8 1 8 उरले 3 आणि 8 चौक 32. बीला सुद्धा जातो भाग आणि डीला जातो का 552ला 8 सकम किती उरायले 48. तर पहा 552ला जर आपण भाग दिलं तर 8 सकम 48 होतात. उरतात किती? 5 आणि 2 7 उरतात म्हणजे 72 झाले आणि 8 9 72 म्हणजे डीला पण भाग जातो, सीला जात नाही म्हणून आपला आन्सर आहे सी नंबरचं आहे. एवढं लक्षात ठेवा. इथं थोडेसे ऑप्शन हे झाले म्हणजे लक्षात ठेवा 35,412 हे आपलं उत्तर आहे. थोडं ऑप्शन मागं पुढं झालेलं आहे. बरं एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगता तुम्हाला कळतं आहे की नाही कळतं. नंतर पहा आतापर्यंत थोडी सोपी प्रश्न होते. आता बघा प्रश्न कसा आलेला आहे. जर 7 अंकी संख्या आहे, 7 अंकी संख्या दिलेला आहे 5 0 4 आणि इथं एक्स टाकलेला आहे आणि त्यानंतर 5 नंतर वाय टाकलेला आहे नंतर 3 विचारलेलं आहे. जर या संख्येला 11ने भाग जात असेल तर यक्स आणि वायच्या बेरजेची कोणतेही एक मूल्य काय असेल? यक्स आणि वायचं आपल्याला आता मूल्य विचारलेलं आहे. यक्स आणि वायच्या बेरजेचं मूल्य विचारलेलं आहे म्हणजे यक्स आणि वायची बेरीज केली तर काय उत्तर येईल असं विचारलेलं आहे. तर पहा आपल्याला काय करायचं आहे 11ने भाग द्यायचा आहे आणि यक्स आणि वायची बेरीज आपल्याला काढायची आहे. यक्स अधिक वाय किती होतं ते आपल्याला काढायचं आहे. मग 11ची कसोटी काय म्हणते की सम आणि विषमस्थांची बेरीज करायची. आता आपण विषमस्थांची बेरीज करून बघू. 5 आणि 4 9 उरायले. 9 आणि 5 14 होत आहेत. 9 आणि 5 14, 14 आणि 3 17 उरायले. ठीक आहे. आणि समस्थांची जर बेरीज केली तर 0 यक्स आणि वाय येऊ राहिले. 0 यक्स आणि वाय म्हणजे यक्स अधिक वाय झालं. बरोबर. आता 0 यक्स अधिक वाय झालं. आता यक्स अधिक वायमधून आपल्याला काय करायचं आहे की एक्स अधिक वाय आणि हे वजा आपल्याला 17 करायचे. तर आपल्याला एक तर उत्तर 0 यायला पाहिजे किंवा 11च्या पटीत यायला जा. आता 0 जर यायचं असेल तर हे जे वजा 17 आहे तिकडं तर आपल्याला अधिक 17 करावं लागतील. काय करावं लागतील? अधिक 17 केले तेव्हा आपल्याला एक्स अधिक वायची किंमत किती भेटेल? 17 भेटेल. त्याचं उत्तर काय आलं मित्रांनो? सी नंबरचं 17. आणि हा सुद्धा प्रश्न RRB NTPC CBT 2ला 2022ला विचारण्यात आलेला आहे. एवढं लक्षात घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न पडतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.